हा व्हिडिओ स्पेशल आहे जे लोक घाण कमेंट करतात त्यांच्यासाठी। तर माझं एवढंच म्हणणं आहे, एकदम सभ्य भाषामध्ये, सभ्य लँग्वेजमध्ये तुम्ही जे लँग्वेज यूज करताय ना त्याच्यापेक्षा एकदम खालच्या पातळीची लँग्वेज मला पण येते, पण तुम्ही तुमच्या आईबापाचे संस्कार दाखवतायत, मला दाखवायचे नाहीयेत। तर मी माझं काम करते, मी माझे व्हिडिओ काढते आणि भारतामधली जगामधली मी एकटीच नाही की जी व्हिडिओ काढते म्हणून। माझे व्हिडिओ ब्लॉगिंग कॉमेडी व्हिडिओज असतात, रील्स कॉमेडी असतात आणि जे मोठे व्हिडिओ असतात ते व्लॉग्स असतात। ठीक आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे नेमका? एवढे घाण घाण फेसबुकला व्हिडिओ असतात ते ठीक आहे, ते बघतात, त्याच्या खाली पण घाण कमेंट करतात, ठीक आहे, तिकडे जाऊन करा ना। माझ्या व्हिडिओ खाली का कमेंट करताय? आणि माझंच नाही, मी बऱ्याच जणांच्या कमेंट चेक केली जे पण ब्लॉगिंग करतात, कॉमेडी क्रिएटर आहेत। का बाबा आम्हा लोकांना त्रास देताय तुम्ही? उगाच काहीतरी येऊन माझ्या म्हणजे मी एक दोन जण नोटीस केले जे की माझ्या खाली पण कमेंट करतायत आणि ते दुसऱ्यांच्या व्हिडिओ खाली पण कमेंट करतायत। म्हणजे तुम्हाला काही कामधंदा नाहीये का? तुम्ही प्रत्येक जणात असं नुसतं त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन डॅश डॅश खायचा त्यांचा ताजा ताजा, तुम्हाला घरी काही खायला नाही का आमचा खातात येऊन? तर एवढंच म्हणणं आहे माझं, प्लीज असं करू नका। आणि जेवढे पण कॉमेडी क्रिएटर आहेत किंवा व्हिडिओ कॉन्टेंट क्रिएटर आहेत कोणीच हे कमेंट असं मोजत नाही। उगाच तुम्ही तुमच्या आईबापाचे संस्कार दाखवू नका कमेंट बॉक्समध्ये, तुमच्यासाठी चांगले। आम्हाला एवढा पण वेळ नसतो की आम्ही तुमची कमेंट रीड करावं। घाण जे चांगले असतात, ज्यांना खरंच म्हणजे नावावरूनच कळतं की बाबा हे आपल्याला कशी कमेंट करणार आहे किंवा करतंय, कारण एक दोन कमेंट वाचल्या का तर त्याचं नाव भरपूर दिवस लक्षात राहतं, जे चांगल्या कमेंट करतात त्यांचं। तर ज्या वाईट कमेंट आहेत ते वाचायला वेळही नसतो आणि वाचतही नाहीत आम्ही। आणि आम्हाला व्हिडिओ कॉन्टेंट सापडायचं असतं, व्हिडिओ काढायचे असतात, एडिट करायचे असतात, पोस्ट करायचे असतात, ते आमचं काम आहे, ते आम्ही करतोय। तुम्ही नाही का एकदम कंपनीमध्ये वगैरे काही लोक असतात ज्यांना की त्यांचे सर वगैरे चिडतात, समोर तोंडावर इज्जत काढतात आणि ते बिचारा त्याचं फ्रस्ट्रेशन येऊन माझ्या कमेंट बॉक्समध्ये काढतो। त्याला वाटतं मला कोणतरी चिडलंय मग मी कुणाला चिडू, त्याचं कुणी ऐकत नाही, त्याला कुणी नसतंय, मग ते काय करतं माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन त्याचं फ्रस्ट्रेशन काढतं। ठीक आहे, एवढंच म्हणेल मी, काय पर्सनली कोणाचं नाव घेऊन बोलणार नाही, मला इम्पॉर्टन्स द्यायचीच नाहीये कोणाला। पण कमेंट करताना विचार करा, आणि नाही विचार केला आणि कसल्या कमेंट केल्या तरी मला काही डॅश डॅश फरक पडत नाही। ठीक आहे, मला पण खूप सारं बोलता येतं, मला पण खूप साऱ्या कमेंटला रिप्लाय देता येतो। तू विचारही नाही करू शकत ज्यांनी कमेंट केली की ही आता हिला काय रिप्लाय देईन, मी एकदम घाण लँग्वेजमध्ये देऊ शकते। पण फेसबुक काय तुझ्या पण पप्पाचं नाहीये आणि माझ्या पण पप्पाचं नाहीये, तर मला पूर्ण अधिकार दिलेला आहे की मी मला जे वाटतंय ते मी करू शकते, मी माझे व्हिडिओ टाकू शकते। आणि तुला बघू वाटत नाहीत ना तर तू काय कर, माझे व्हिडिओ स्किप कर किंवा मला डायरेक्ट ब्लॉक कर, मला काही प्रॉब्लेम नाही। पण प्लीज येऊन कमेंट काय करू नको, आणि केलं तरी ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, एक सांगायचं म्हणून मी सांगितलं। बाकी पण मला जर एखादी अशी कमेंट खटकली ना तर मी नाव घेऊन एवढं घाण घाण बोललेलं ना, पण मी कमेंट वाचतच नाही, त्याच्यामुळे विषयच येत नाही नाव घेऊन कमेंट वाचा, एवढं कुठं कोणाला इम्पॉर्टन्स देत बसायचं, मला खूप सारे काम आहेत। त्याला बाय टाटा। आणि जे खरंच मनापासून प्रेम करतायत, एवढे छान छान व्हिडिओ मेसेजेस करतायत मला ना, पर्सनली लेडीजचे मेसेज खूप चांगले येतात, तर खूप छान वाटतं बघून। आणि असं पण म्हणतात की तुला घाण कमेंट येत आहेत, कमेंट बॉक्स बंद कर। कोणत्या ताई म्हणतात की कमेंटकडे लक्ष देऊ नको, तू जसं बनवतेस व्हिडिओ तसेच बनव, आम्हाला आवडतात। तर त्यांच्यासाठी खरंच मनापासून खूप सारे थँक्यू। एखादी घाण कमेंट वाचली त्याच्यानंतर मेसेजेस वगैरे पाहिले ना खूप छान वाटतं की कोणतरी प्रेम पण करते आपल्यावर। आणि काहीही झालं, तुम्ही कसल्याही कमेंट केल्या तर मी काय व्हिडिओ काढायचे बंद करणार नाही। जर तुम्हाला वाटत असेल की आमच्या ह्या कमेंटनी ही जे व्हिडिओ काढायचे बंद करेल तर असं काही होणार नाही, कारण मी नो मी कोणाच्या बाला घाबरत नाही। आणि ठीक आहे, बाय टाटा।